रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. आज बघा इथं आणण्यासाठी आढाव महाराजांच्याकडं जायचे कामासाठी थोडी वीट कमी पडली, तर त्यांना रात्री फोन केला होता, तर ते म्हणले या घेऊन जा. कारण आता या 8 दिवसात बघा आता भरपूर काम झाले. 8 दिवसात बघा हे असं एवढा फाउंडेशन सगळं कंप्लीट झाली, पोल उभे करून झाले आणि ही वीट एवढी शिल्लक आहे. तर महाराज म्हणजे बा एवढं आपल्याला वीट कमी पाडणार आहे, तर घेऊन या. तर निघाले बघा, आता आला ट्रॅक्टर. आज वीट घेऊन यायची म्हणजे त्यांचं काम चालू राहील. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. कृपेने बा सर्व काही काम चाललंय आणि ते पण म्हणल्याप्रमाणे काम हे 8 दिवसात बघा इतकं झालंय आणि अजून 2 दिवसात म्हणजे 10 दिवसात हे पूर्ण पत्रा टाकून सगळं काम करणारे असं नियोजन आहे बघा सगळं दत्त भक्तांचं. तर चांगली गोष्ट आहे. तर आता निघालो पहा सकाळी. आता ट्रॅक्टर आलाय. अतुल शेटबेंद्रेंनी बघा रविवारी नवीन ट्रॅक्टर आणला आणि ह्या ट्रॅक्टरचं उद्घाटन म्हणजे पूजनच आम्ही केलं. आणि हाच ट्रॅक्टर बघा आज वीट आणण्यासाठी बघा त्यांनी दिला पहा. त्याचं उद्घाटनच म्हणजे दत्त महाराजाची वीट आणण्यासाठी केलं बघा त्यांनी. आणि हे जे चको आमच्या गावचेच ड्रायव्हर येत नव्हते, तर हे बघा अतुल शेटने हा ट्रॅक्टर नवीन आणला बघा का रविवारी. त्याचं उद्घाटनच आज दत्त महाराजांच्या कामासाठी केलं बा. तर त्यांचं धन्यवाद मानले पाहिजे. रामकृष्ण हरी महाराज. हे बघा आमचे रामभाऊ शेठ महाराज आढाव. तर बघा यांचं बघा आपली गोंड नदीच्या कडेने बघा त्यांची इथं 21 एकर जमीन बघा नदी किनारी. आणि त्यांचं आता इथं बघा लेवलचं काम चालू आहे. आणि त्यांच्याकडं आम्ही आणि त्यांची वीट भट्टी पण लई मोठी बघा. तर त्यांच्याकडं वीट भरायसाठी आम्ही आलो आहे. तर त्यांचं बघा हे सगळं सपाटीकरण लेवलचं काम चाललं आहे बघा शेताचं. त्यांनी ते ही बघा 20 एकर जमीन इथं घेतली नदीच्या किनारी आणि त्याचं सपाटीकरण काम चालू आहे बघा. त्यांचं JCB आहेत, ट्रॅक्टर आहेत बघा लेवलला आणि कॉकलंड आहेत. तिकडं वरती JCB चालले आहेत बघा. तिकडं हे संपूर्ण असा 20 एकराचा पट्टा आहे बघा. आणि ह्या पट्ट्यात त्यांना संपूर्ण लेवल करून ऊस लावायचा. तर खरंच म्हणजे त्यांच्या पाठीमागे पांडुरंगाची कृपा आहे बघा. आणि ते पांडुरंगाचे 1 नंबर भक्त आहेत. आज त्यांच्या 25-30 वाऱ्या पंढरपूरच्या झाल्यात बघा. हे परमेश्वराची कृपा आहे. तर खरोखर म्हणजे परमेश्वराच्या कृपेशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. तर हे अगदी त्यांना साक्षात्कार त्यांचे झाले त्यांना. तर खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे बघा. आज त्यांच्याकडं आज आम्हाला मंदिराच्या कामासाठी वीट कमी पडली होती, तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याकडून घेऊन जातं. आम्ही आलो आहे पहा. पण त्यांचं हे सुद्धा म्हणजे आम्हाला आज बघायला मिळालं त्या याने की बघा एवढा मोठा परिसराचं काम चालू आहे. तर खरं म्हणजे हे भक्ती म्हणजे किती श्रेष्ठ असते याचं एक उदाहरण आहे. त्यांच्या मिसेस पण आणि दोघं पण बघा इथं असे रात्रंदिवस कष्ट करतात आणि दिवसभर इथं उभं राहून हे सगळं काम करून घेतात बघा. त्यांची भट्टी दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर. हे सगळ्या बघा हे वीट भट्टी आहेत बघा त्यांच्या सगळ्या. इकडं संपूर्ण सगळ्या वीट भट्टी आहेत. इथं ट्रॅक्टर भरायला होता. अशी कमीत कमी 20-25 आळी आहेत बघा. अशी एवढी आळी आहे सगळे. असे प्रत्येक आळ्यात जे त्याचे कामगार सगळे असे काम चालू आहे बघा. आता इथं ट्रॅक्टर भरायला लावलं आहे बघा. ते याचे म्हणजे ट्रॅक्टर बरंच येतो आम्ही तिकडे खाली आल्यावर त्यांना जरा एक नारळ द्यायचा आणि मग महाराज ते त्यांचं जरा तिकडं JCB त्यांचं जेवळचं काम चाललं आहे, तर त्यांना यायला गाडी नाही, त्यामुळे ते काही इथं येऊ शकले नाही. तर बघा ह्या लोकांनी बघा आपल्याला वीट भरून दिली आणि यांना आता आपण एक देवाचा एक प्रसाद म्हणून त्यांना एक श्रीफळ देत आहे. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. ते पहा मग सुंदर अशी वीट भरून दिली बघा त्यांनी. श्री गुरुदेव दत्त. हे पहा आज खालचं PCC होऊन
आणि संपूर्ण फाउंडेशन पीसीसी होऊन बघा आता अँगल उभे करून संपूर्ण कैची उभी करून आज पत्रा बघा, आज पहिला पत्रा टाकला बघा मंडपाच्या उपर. हां पत्र्याचं काम चालू झालं पहा. आज पत्रा पूर्ण करते आणि उद्या फरशी बस म्हणजे बरोबर 10 दिवसात कामाचं नियोजन त्यांनी सांगितलं होतं. तर ते 10 दिवसात होणार पहा. म्हणजे खरोखर म्हणजे दत्त महाराज अगदी टायमातच म्हणल्याप्रमाणे झालं पहा सगळं. हे बघा आता आणि आता 2 दिवसात फरशीचं काम होईल. म्हणजे आम्ही 28 तारीख म्हणलं होतं तर पण ते 28 नाही 25 तारखेलापर्यंतच संपूर्ण काम फायनल होईल बघा. हे बघा काय दत्त महाराजाची कृपा आहे बघा. 25 तारीख 28 तारीख धरली पण तरी पण शक्य नव्हतं. पण तरी म्हणजे आज 16 म्हणजे 20 तारखेलाच पूर्ण होईल. पण 25ला संपूर्ण म्हणजे कलर वगैरे सगळं होईल बघा. हे बघा ट्रॅक्टरचे वीट आली पहा आता. हे आढाव महाराज हे दत्त भक्त आहेत तर त्यांच्या कृपेने त्यांनी वीट दिली पाहिजे. आणि नवीन ट्रॅक्टर अतुल शेटनी कालच आणला आहे आणि त्याचं उद्घाटन दत्त मंदिराच्या पहिल्याच खेपाने झालं पहा. कारण त्यांनी कालच आणला ना आज पहिलं म्हणजे मंदिराची खेपाचं उद्घाटन त्यांनी केलं पहा. खरं ते एक म्हणजे भक्तच आहेत. तर कोणतीही गोष्ट इथं म्हणजे सगळं भक्त माणसाचीच आलेली. तर असं हे पहा खरोखर ह्या भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते बघा आता हे पत्रा पहिला पडला पहा. गुरुदेव दत्त.